नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू IIT's अकॅडमी. माय सेल्फ श्रावण पवार, फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे जवळजवळ 3 मे पर्यंत आता पूर्ण देशात लॉकडाऊन आहे आणि अशा परिस्थितीत आपल्याला घरात राहून अभ्यास करायचा आहे. महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस प्री एक्झाम 2020. तर मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज जी आहे ती सुरू करत आहोत. त्यामध्ये इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स और अप्लाइड मॅथमॅटिक्सला मी तुम्हाला गायडन्स करेन. मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की या विषयाला जवळजवळ 15 ते 16 मार्काचं वेटेज जे आहे ते पूर्व परीक्षेला असतं आणि बरीचशी विद्यार्थी जी असतात ही डिप्लोमा बॅकग्राऊंडची असतात, काही विद्यार्थी फ्रेशर असतात. त्यांनी ह्या विषयाला आतापर्यंत ऑप्शनल म्हणून बघितलेलं असतं किंवा एक्झामच्या आधीच आपण तयारी केलेली असते. पण ज्या वेळेला तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करतात राजांनो, तर त्यावेळेला आपल्याला त्या विषयाचं बेसिक्स क्लिअर असणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर आपल्याला त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस पण करावी लागते. सो आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमधनं पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. मित्रांनो, आपल्याला आयोगाने जी सिलेबस कॉपी दिली आहे, या सिलेबस कॉपीमध्ये जवळजवळ 7 टॉपिक्समध्ये मॅथमॅटिक्सला डिवाइड केले. त्यामध्ये मॅट्रायसेस, देन पार्शियल डेरिव्हेटिव्ह, इट्स ॲप्लिकेशन. या ॲप्लिकेशनमध्ये मग तुम्हाला जॅकोबियन, एक्सपान्शन ऑफ फंक्शन, मॅक्झिमा, मिनिमा या सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या. आफ्टर दॅट nth ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. 12 मध्ये आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन बघितलंय, बट nth ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशिएंट विथ व्हेरिएबल कोएफिशिएंट या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या. आफ्टर दॅट न्यूमेरिकल इंटिग्रेशन, इट बिलॉंग्स टू ट्रॅपेझॉइडल रूल, सिम्पसन 1/3, सिम्पसन 3/8 रूल. हा जो टॉपिक आहे आपल्याला एमपीएससी मेन्सला पण कामात येणार आहे. आफ्टर दॅट देयर इज वन रूल दॅट इज डेरिव्हेटिव्ह अंडर इंटेग्रेबल साइन, ज्याला आपण DUIS रूल और लेटलिस रूल या नावानेही आपण ओळखतो. देन मल्टिपल इंटिग्रल, इट बिलॉंग्स टू अगेन डबल इंटिग्रल, ट्रिपल इंटिग्रल. या सगळ्या गोष्टी आपण आता हळूहळू सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मॅट्रायसेस हा टॉपिक आपण स्टार्ट करूया. या मॅट्रिक्समध्ये काय काय सब टॉपिक्स आहेत, कुठल्या प्रकारचं बेसिक्स रिक्वायर्ड आहे आणि कशा पद्धतीने याच्यावर असणारे क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आपण हे बघूया. मॅट्रिक्स हा जो टॉपिक आहे यावर जवळजवळ आयोग 2 ते 3 मार्काचे क्वेश्चन्स विचारत असतं. यामध्ये एखादा क्वेश्चन थेरॉटिकल असेल, 2 न्यूमेरिकल असतील, 2 थिअरी क्वेश्चन, 1 न्यूमेरिकल असेल. जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलसचं बेसिक नसेल तरी याला काही हरकत नाही, तुम्हाला या टॉपिकमधून सहज मार्क्स भेटतील. खास करून जे डिप्लोमा विद्यार्थी आहेत, जे कॅल्क्युलसला घाबरतात, त्यांना ह्या टॉपिकमधून सहज मार्क्स भेटतील. तर मित्रांनो, व्हिडिओ लेक्चर बघत असताना तुम्ही बाजूला तुमची नोटबुक ठेवा. मी जे जे शिकवतोय, ज्या गोष्टी मी बोलतोय त्याच्या रनिंग नोट्स काढत राहा आणि त्याला परत रिवाइज करत राहा. तुमच्याकडे जे सोर्स उपलब्ध असतील त्यांच्यातनं त्याची प्रॅक्टिस करा. काही डाऊट्स असतील तर मला ते सजेस्ट करत राहा, म्हणजे ते डाऊट आपण येणाऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये ते कव्हर करत राहू. सो मित्रांनो, आपण स्टार्ट करूया मॅट्रिक्स. So our first unit, matrix. So approximately this matrix has 3 marks of weightage. Approximate 3 marks of weightage. आणि ह्या मॅट्रिक्स मध्ये काय काय सब टॉपिक्स आपण बघणार आहोत त्या आधी आपण बघूया. So the very first topic is what? So concept of matrix or basics of matrix. बेसिक्स, काय काय बेसिक गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. सो डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स, व्हॉट इज द ऑर्डर, व्हॉट इज द साइज, बेसिक्स ऑपरेशन्स ऑन द मॅट्रिक्स, ॲडिशन, सबट्रॅक्शन, स्केलर मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट ऑफ टू मॅट्रिक्स, देन ट्रान्सपोज, कॉन्जुगेट कॉम्प्लेक्स. सो या गोष्टी ज्या आहेत त्या बेसिक्स मध्ये आपण डिस्कस करू. आफ्टर द बेसिक, देन डिटर्मिनंट of matrix. How to find out the determinant of matrix, determinant of order 2/2, determinant of order 3/3, and what are the properties related to determinant. या गोष्टी आपण डिस्कस करू. आफ्टर डिटर्मिनंट, inverse of matrix. Using this inverse concept, how to solve the system of linear equations, but the inverse has some limitations. Because inverse काही सगळ्या मॅट्रिक्सचा नाही काढता येत. इनवर्स इट इज ऑप्टेन ओनली फॉर स्क्वेअर अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. बट जर सिस्टीम फॉर्म होत असताना स्क्वेअर आणि सिंग्युलर झाली मग
किंवा रेक्टँग्युलर सिस्टीम फॉर्म झाली मग, सो त्या केसमध्ये इन्व्हर्सचा यूज नाही करता येत. म्हणून आपण नवीन कन्सेप्ट मॅट्रिक्स मध्ये बघणार आहोत दॅट इज द रँक ऑफ मॅट्रिक्स. रँक ऑफ मॅट्रिक्स. So what is the meaning of rank of matrix? How to find out the rank of matrix? Which methods are available for finding the rank of matrix? या सगळ्या गोष्टी आपण बघू. त्यामध्ये मग रो इचेलॉन फॉर्म असेल, देन नॉर्मल फॉर्म असेल, PAQ फॉर्म असेल, शॉर्टकट मेथड असेल, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघूया. आफ्टर द रँक ऑफ मॅट्रिक्स देयर इज सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. System of linear equations. So what are the system of linear equation? What is the homogeneous system? What is the non-homogeneous system? What is the meaning of consistent, inconsistent, trivial solution, non-trivial solution? These are the concepts related to what? System of linear equation. या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. But the solution of system of linear equation solve करण्यासाठी हे जे सोल्युशन आपण फाइंड आउट करू ते सोल्युशन आपण बाय युजिंग रँक या कन्सेप्टचा यूज करून आपण सॉल्व करणार आहोत. After that, there is a concept eigenvalues and eigenvalue and eigenvectors. So this is again one most important concept. 2017-18 ला या टॉपिकवर कधीही क्वेश्चन विचारला नाही. एमपीएससी आयोगाने जे आपल्याला सिलेबस कॉपी दिली आहे त्यामध्ये पण हा टॉपिक मेन्शन नाहीये, पण याच्यावर क्वेश्चन्स फ्रेम होतात. अलीकडेच 19 ची जी प्री एक्झाम झाली होती त्यामध्ये आपल्याला एक एमसीक्यू याच्यावर होता की फाइंड आउट द आयजन व्हॅल्यूज अँड आयजन वेक्टर. सो दीज आर सम बेसिक सब टॉपिक्स ऑफ द मॅट्रिक्स. सो आता आपण मॅट्रिक्सला स्टार्ट करूया. त्याच्या कन्सेप्ट, त्याच्या बेसिक गोष्टी आपण ह्या व्हिडिओ लेक्चर मध्ये बघू आणि हळूहळू तुमचे सगळे डाउट्स क्लिअर होत जातील. ठीक आहे, सो आता स्टार्ट करूया. व्हॉट इज द मीनिंग ऑफ मॅट्रिक्स? सो व्हॉट इज द मॅट्रिक्स? So actually what is the matrix? Matrix आहे तरी काय? आपल्या सगळ्यांना माहिती आहे. So matrix is what? It is simply arrangement of the numbers in lines, in horizontal line and in vertical lines. So horizontal lines ला आपण generally row म्हणतो and the vertical lines is what? That is the column. So in short, it is the arrangement of the numbers in rows and column enclosed by bracket. This bracket generally square bracket, but it may be simple bracket or curly bracket. So it is the arrangement of the numbers in bracket. येतं लक्षात तुम्हाला? सो आणि हा जो मॅट्रिक्स आहे जनरली डिनोट करताना आपण अप्पर क्लास लेटर और कॅपिटल लेटर्सने आपण डिनोट करत असतो. A, B, C dash dash dash. So these are the notations to use the matrix to denote the matrix. आणि मॅट्रिक्स मध्ये जे नंबर्स आहेत, जे डिजिट्स आहेत, त्यांना आपण एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स म्हणतो आणि ते डिनोट करण्यासाठी आपण लोअर क्लास स्मॉल लेटर्स आपण यूज करत असतो A, B, C. ठीक आहे. सो दीज आर द नोटेशन टू डिनोट द मॅट्रिक्स अँड एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स. आता आपण एक जनरलाइज मॅट्रिक्स बघूया आणि काही बेसिक आणखी क्लिअर करू. सपोज लेट वन A इज द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m by n. सो जनरली आपण मॅट्रिक्सची साईज आहे ज्याला आपण ऑर्डर म्हणतो ती मॅट्रिक्सच्या सफिक्सला आपण दाखवत असतो. यामध्ये हा जो m आहे हा डिनोट करतो की तुमच्या मॅट्रिक्स मध्ये टोटल नंबर ऑफ हॉरिझॉन्टल लाईन्स किंवा रो आहेत किती. त्यानंतर हा जो n आहे it denotes the total number of vertical lines or columns in your matrix. So suppose I have one matrix of order m by n and the elements is what? A11, A12 dash 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 A1n, A21, A22 dash 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 A2n. Similarly AM1, AM2 dash 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 AMN. So this is your general matrix having 1, 2 and m rows. So it has m number of rows and column 1 column, 2 column, 3 column. So it has n number of column. So number of rows and number of column किती आहे हे आपण मॅट्रिक्सच्या सफिक्सला दाखवतो. That is m by n आणि यालाच आपण म्हणत असतो order of matrix. So this is what order of matrix, or again it has one name, that is size of matrix. Size of matrix यालाच आपण काय म्हणतो ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स किंवा साइज ऑफ मॅट्रिक्स. याच्यावरून आपल्याला साइज कळते
टोटल इलिमेंट किती प्रेझेंट आहे आपल्याला याच्यावरून कळतं. जर तुम्ही m * n जर केला तर त्याच्यामध्ये असणारे टोटल एलिमेंट आपल्याला भेटून जातात. यालाच ह्याच मॅट्रिक्सला एका शॉर्ट फॉर्म मध्ये किंवा कंडेन्स फॉर्म मध्ये असंही लिहिलं जातं. A is the elements in the matrix I J, where I denotes the position of that element in row. तो कोणत्या रो मध्ये आहे हा I दाखवतो. J denotes position of that elements in column. तो कोणत्या कॉलम मध्ये प्रेझेंट आहे हा तुम्हाला J दाखवत असतो. So what is the size? So it has size m by n, where 1 less than equal to I less than equal to m and 1 less than equal to j less than equal to n. So 1 I जो आहे हा 1 पासून m रो पर्यंत आहे आणि j हा 1 पासून n कॉलम पर्यंत असणार. So this is all basics related to matrix. So it is what? It is the arrangement of the numbers in a brackets. ठीक है? Then there is a order. It gives the size of matrix. Matrix is denoted by upper class letter and the elements of the matrix are denoted by small letter. So this is the basic related to matrix. After that there is some basics operation on matrix. So काय काय operations आहेत आपण ते बघूया. So the very first operation on matrix is addition of two matrices. So the very first operation is what? Addition. So addition of matrix. Let A and B are two matrices of two matrices. Then its addition is denoted by. So A and B are the two matrices and its addition is denoted by letter A plus B. And it is possible only when A and B have same order. ठीक है. So suppose A and B are the two matrices and we want to find out their addition. So त्यांची addition जी आहे ती आपण डिनोट कशी करतो? A plus B ने आपण त्यांची addition डिनोट करतो A plus B ने. आणि ती कधी पॉसिबल होईल? जेव्हा A आणि B ह्या दोघांची ऑर्डर जर सेम असेल तरच त्यांची addition or subtraction ही पॉसिबल होत असते. ठीक आहे. So let us consider one example कि A is the matrix. So it has the elements 1 2 3 4 and B is the matrix having elements 0 1 2 and 3. So these are two matrices. What is the order of this matrix? 2 row 2 column, 2 row and 2 column. So if the two matrices have same order then their matrix addition is possible and it is denoted by which letter? A plus B. हा आपण त्याला अशा पद्धतीने डिनोट करतो. पण ऍक्च्युअली ही ऍडिशन होते कशी? सो ऍडिशन ऑफ टू मॅट्रिक्स मीन्स व्हाट? इट इज सिंपली addition of corresponding element between two matrices. ठीक है. So it is what? It is simply addition of corresponding elements. So 1 and its corresponding element is 0. So addition of both is what? 1. Then 2 and its corresponding element is 1. So addition is what? 3. Then 3 and 2, that is 5 and 4 and 3, that is 7. So this is your addition. Okay. So what is the meaning of addition? It's what? It is simply addition of the corresponding element from A and B. इधर लक्षात तुमच्या. After addition, it has some property कि addition of A plus B and B plus A both are same. So what is the meaning of this? Addition of addition of matrices is commutative. So it obeys the commutative law. Means what? A plus B and B plus A both are same for matrix addition. After that
there is a concept that is a scalar multiplication. So what is the meaning of scalar multiplication? So suppose scalar multiplication. So scalar multiplication. What is the meaning of scalar multiplication? बघू आपण. Let's see. Suppose there is one scalar k. K is non-zero scalar. So k is what? It is a non-zero scalar. And A is the matrix. A is the matrix having elements A11, A12, A21 and A2. So what is the meaning of scalar multiplication? How it is possible? So k into A. So ह्या A matrix ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं k ने. So k ने जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय करणार, so त्या केस मध्ये काय करायचं आहे? मल्टिप्लाय each element of this matrix with the same scalar k. So what is k A? K A11, then k A12, then k 21, then k A22. सो ज्या केस मध्ये तुम्हाला स्केलर ऍडिशन स्केलर मल्टिप्लिकेशन करायचं असेल, सो ज्या स्केलरने तुम्ही मल्टिप्लाय करताय ना, त्या स्केलरने प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. सो इट इज सिम्पली स्केलर मल्टिप्लिकेशन. आपण एक एक्झाम्पल बघूया की सपोज A is the matrix of element 1 2 3 4 and where k is equal to 2. So then what is the 2a? 2a is what? 2 is your scalar and A is your original matrix. So multiply each element by the scalar, same scalar 2. So it becomes 2, 4 and 6 and 8. So this is your scalar multiplication. Simply त्या scalar में प्रत्येक element ला multiply करायचं. ठीक है? After scalar multiplication, there is very important basic operation is what? Matrix multiplication. Matrix multiplication. Matrix multiplication. So matrix multiplication. Let A be the matrix and having order m by n and B is the matrix of order n by p. Then its multiplication is denoted by AB and the order of AB is what? M into P. ठीक है? So this is the matrix multiplication. Suppose A एक matrix है, B एक matrix है आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर द्यायचं असेल, सो AB आणि त्या AB ची जी ऑर्डर असणार ती ऑर्डर काय असेल? M आणि P. मग आता इकडे लक्ष द्या, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन जनरली कधी पॉसिबल होत असतं? सो देयर इज सम रिक्वायरमेंट, बेसिक रिक्वायरमेंट की पहिला जो मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्स मध्ये असणारे नंबर ऑफ कॉलम इन फर्स्ट मॅट्रिक्स शुड बी इक्वल टू नंबर ऑफ रोज इन सेकंड मॅट्रिक्स. पहिल्या मॅट्रिक्स मध्ये कॉलम, दुसऱ्या मॅट्रिक्स मधल्या रोज ह्या जर सेम असतील तरच मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल होतं. अँड द न्यू मॅट्रिक्स हॅज ऑर्डर m by p. याचं लक्षात तुम्हाला कधी मल्टिप्लिकेशन पॉसिबल होईल? ज्या केस मध्ये पहिल्यामध्ये असणारे कॉलम आणि दुसऱ्यात असणारे रोज हे जर इक्वल असतील तरच प्रोडक्ट पॉसिबल आहे. अँड द न्यू मॅट्रिक्स हॅज द ऑर्डर इज व्हॉट? m by p. पण मित्रांनो, ज्या वेळेला आपण मॅट्रिक्सचं प्रोडक्ट करत असतो दोन मॅट्रिक्सचा, त्यावेळेला त्याच्यामध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत त्यांचं सुद्धा आपण प्रोडक्ट आणि ऍडिशन अशा गोष्टी करत असतो. लक्षात येते तुम्हाला? जेव्हा A आणि B या दोन मॅट्रिक्सचं आपण मल्टिप्लिकेशन करू ना राजांनो, तर मल्टिप्लिकेशन करत असताना त्यांच्या आतमध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत त्यांचं पण आपण प्रोडक्ट करतो, त्या प्रोडक्टची सम करत असतो. तर त्याला काय म्हणतात? त्याला म्हणत असतात, बघा लक्ष द्या, स्केलर multiplication in AB. So what are the total number of scalar multiplication? आपण स्केलर मल्टिप्लिकेशन किती करतो? So that is equal to m into n into p. Then after that there is some scalar addition is also there. Scalar addition in AB and that is equal to m into n minus 1 into p. Suppose A is the matrix of order 3 by 2. So 1
2, 3, 4, 0, 2. So A is the matrix of order 3 by 2. And let's see, B is the matrix of order 2 by 2. That is 0, 2, 1, minus 2. 2 by 2. ठीक आहे. So what is the order? 2 by 2. तर आपण आधीच बघितलं मल्टिप्लिकेशन पॉसिबल कधी होईल, जेव्हा पहिल्या मॅट्रिक्स मध्ये असणारे जे रो कॉलम आहेत आणि दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये असणारे जे रो आहेत हे जर सेम असतील 2 and 2 तरच त्यांचं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. सो बघा ह्या केस मध्ये दोघं सेम आहेत तर आपण यांचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. सो द मल्टिप्लिकेशन इज व्हॉट AB. आणि ते कशा पद्धतीने फॉर्म होतं ते लक्ष द्या. इकडे बघा. सो हा मल्टिप्लिकेशन झालेला मॅट्रिक्स कसा असेल तो बघू. सो फर्स्ट काय करायचं, पहिली रो घ्यायची. दिस इज द फर्स्ट रो. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम याचा आधी आपण काय करूया, मल्टिप्लिकेशन आणि सम करूया. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आफ्टर दॅट फर्स्ट रो सेकंड कॉलम. कळतंय? मग फर्स्ट रो झाली, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. देन थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम. इथं लक्षात. सो नाउ फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. सो फर्स्ट रो मधला हा पहिला एलिमेंट आणि फर्स्ट कॉलम मधला हा पहिला एलिमेंट या दोघांचा प्रोडक्ट घेऊ. व्हॉट इज द प्रोडक्ट? दॅट इज 0, 1 into 0. देन फर्स्ट रो मधला सेकंड एलिमेंट, फर्स्ट कॉलम मधला सेकंड एलिमेंट यांचा आपण प्रोडक्ट घेऊ. 2 into 1 आणि ह्या दोघांची राजांनो सम घ्या. कळतंय? नंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट एलिमेंट फर्स्ट एलिमेंट यांचा प्रोडक्ट 1 into 2. देन सेकंड एलिमेंट सेकंड एलिमेंट 2 into minus 2, 2 into minus 2. ठीक आहे. आणि याचा काय करणार आपण ऍडिशन. यांची आपण काय करणार ऍडिशन. देन सेकंड रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट एलिमेंट फर्स्ट एलिमेंट 3 into 0 plus 4 into 1. सेकंड एलिमेंट 4 आणि सेकंड एलिमेंट 1. देन सेकंड रो सेकंड कॉलम. मग आता सेकंड रो आणि सेकंड कॉलम मध्ये आधी पहिली एलिमेंट दॅट इज 3 and 2 प्लस सेकंड एलिमेंट 4 आणि -2 चा प्रोडक्ट. सो 4 and -2. येतं लक्षात. आफ्टर दॅट थर्ड रो फर्स्ट कॉलम 0 0 प्लस 2 into 1. ठीक आहे. देन थर्ड रो सेकंड कॉलम 0 into 2 plus 2 into -2. 2 minus 2. So this is your matrix multiplication. So what is the final answer? Check करा. हा 0 झाला, हा 2 that is 2. हा 2 आणि हा झाला -4. 2 into -4 and 2 so it becomes -2. What about this 0 and this is 4, 6 and -8 so it is what -2. Then this is 0 that is 2, 0 and -1. So this is the new matrix. What is the order of this matrix? So it has 1, 2 and 3. 3 row and 2 column. Let us see. Now this is your 3 by 2, 2 by 2. या दोघांचा प्रोडक्ट केल्यानंतर this is what? This is the remaining letters, remaining number. And that remaining number denotes the size of the product. येतं लक्षात तुम्हाला? So this is all about your product. कशा पद्धतीने आपण प्रोडक्ट केलाय? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम. पण हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करत असताना आपण इथं स्केलरचं मल्टिप्लिकेशन केलं. येतं लक्षात तुम्हाला? हे स्केलर मल्टिप्लिकेशन, हे स्केलर मल्टिप्लिकेशन. सो व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ स्केलर मल्टिप्लिकेशन? 1, 2, 3, 4, 5, 6. There 6 and here 6. So 6 and 6, total number of scalar multiplication is 12. ठीक है? And this is your formula to find out the total number of scalar multiplication. So it depends upon m and p. So m means what? 3. N means what? 2. And p means what? 2. So 3, 2 and 2 and that is equal to 12. So it gives the scalar multiplication, total number of scalar multiplication. After that, scalar addition. So let us see. हा आणि हा यांचा आपण एक ऍडिशन केली. This is 1 scalar addition, 2 scalar addition, 3 scalar addition, and there is a 3 scalar addition. So total number of scalar addition is what? 6. But there is a formula to find out m n minus 1 into p.
What is the value of m? M denotes 3. 3. N is what? N minus 1. So 2 minus 1 into p is 2. So that is equal to what? 6. So अशा पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही दोन मॅट्रिक्सचं स्केलर मल्टिप्लिकेशन दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करत असतात राजांनो, तर त्यावेळेला सगळ्यात बेसिक रिक्वायरमेंट काय असते? पहिल्या मॅट्रिक्स मध्ये असणारे कॉलम दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये असणारे रो हे सेम असणं गरजेचं आहे. जर सेम असेल तर मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल होतं. आणि मल्टिप्लिकेशन करत असताना आपण ऍक्च्युअल काय करत असतो? स्केलरचं मल्टिप्लिकेशन करत असतो. सो टोटल नंबर ऑफ स्केलर मल्टिप्लिकेशन इज व्हॉट? m into n into p. आणि त्यांचे आपण ऍडिशन पण करतो. सो दॅट टोटल नंबर ऑफ स्केलर ऍडिशन इज गिवन बाय द फॉर्म्युला m into n minus 1 into p. सो दिस इज ऑल अबाउट युअर मल्टिप्लिकेशन. आय होप या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. बट सिमिलर टू ऍडिशन, इन ऍडिशन व्हॉट हॅपन? a plus b that is equal to b plus a. b plus a म्हणजे काय? मॅट्रिक्स ऍडिशन obeys the commutative law, but in multiplication what happens? Let us see, is it possible or not? b into a. b a possible आहे का? चेक करा. What is the order of b? b has the order 2 by 2. And what is the order of a? a has the order 3 by 2. चेक करा, यांचं प्रोडक्ट पॉसिबल आहे का? पहिल्यामध्ये असणारे कॉलम दुसऱ्यात असणारे रो सेम आहे का? नाही. सो b into a this multiplication is not possible. आणि जर पॉसिबल जरी झालं असतं ते तर ते ab च्या इक्वल नसेल. म्हणजे काय थोडक्यात? सो ab not equal to ba. म्हणजे काय? सो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन does not obey commutative law in general. Not obey commutative law in general. So in general matrix multiplication does not obeys the commutative law. I hope तुम्हाला matrix multiplication लक्षात आलं असेल. So addition, subtraction, scalar multiplication and this is multiplication. After the multiplication there is one basic operation, that is transpose of the matrix. Transpose of the matrix. Now what is the transpose of matrix? Let us see. Transpose of the matrix. So generally what happens? Suppose A is the matrix, ठीक है, of order m by n. A is the matrix of order m by n. So its transpose is generally denoted with the letter a raised to t or a dash. This is the notation to denote the transpose. And what is the meaning of transpose? So it is the matrix obtained by interchanging all rows into column or all column into rows. So it is simply one matrix which is obtained by the interchanging all rows into columns. Okay, let us see one example. Suppose A is the matrix having element 3, 1, 2, 3, 0 and minus 1. So what is the order of this matrix? It has the order 3 by 2. So now find out its inverse, its transpose. So transpose is denoted by the letter a raised to t. And how it is obtained? So just interchange first row into first column, that is 3, 1. Second row into second column, 2 and 3. Third row and third column, 0, minus 1. So this first row becomes first column, second row becomes second column, and third row becomes third column. So now what is the order? So order is what? 2 by 3. So when you perform the transpose operation, order of the matrix is reverse, changed. So if A has the m by n, so what is the order of transpose? n by m, n by m. ठीक है? So transpose चा meaning काय? It is simply a matrix obtained after the interchanging rows into columns. ठीक है? I hope तुम्हाला clear झालं असेल. So first row चा first column, second row चा second column आणि third row चा third column. But these transpose have some basic properties. And what is that properties? So property number first, की A चा जर तुम्ही ट्रान्सपोज केला आहे आणि परत त्याचा ट्रान्सपोज केला आहे तर तुम्हाला ओरिजिनल मॅट्रिक्स मिळतो. That is the A. Okay. Then after that, जर K into A एखाद्या स्केलरने मल्टिप्लाय करता आणि मग तुम्ही ट्रान्सपोज करता. So what is that? Which is equal to K into A transpose. लक्षात नेहमी असू द्यायचं.
की ट्रान्सपोजची जी कन्सेप्ट आहे ही फक्त मॅट्रिक्स साठी अप्लिकेबल होते, नॉट फॉर स्केलर. सो जो स्केलर आहे तो ॲज इट इज आहे. इट इज अप्लिकेबल ओनली फॉर मॅट्रिक्स, नॉट फॉर अ स्केलर. आफ्टर दॅट इफ देयर इज अ a plus b and its transpose, so which is equal to a transpose plus b transpose. If a into b and their transpose, a into b and their transpose, so that is equal to transpose of matrix, product of transpose of matrix in reverse order. So what is that? B transpose into A transpose in reverse order. This is very important property. Suppose there is A, B and C and after that there is a transpose. So what is the answer? C transpose, B transpose and A transpose. So in reverse order. So this is the properties related to transpose and this is your concept, that is the transpose. After the transpose, the next basic operation is what? That is the conjugate of matrix. Conjugate. So conjugate of matrix. Conjugate of matrix. So what is the conjugate of matrix? So this concept actually it is for complex matrix. So conjugate matrix is what? This is the concept related to complex matrix. So sir, what is the meaning of complex matrix? If the matrix has elements that is imaginary. If matrix has imaginary elements, complex matrix, that is what? Complex matrix, complex elements. जर एखाद्या मॅट्रिक्स मध्ये कॉम्प्लेक्स नंबर प्रेझेंट असतील और इमॅजिनरी नंबर प्रेझेंट असतील तर आपण त्याला कॉम्प्लेक्स मॅट्रिक्स म्हणतो. अदरवाइज इट इज अ रियल मॅट्रिक्स. रियल मॅट्रिक्स हॅविंग ऑल द एलिमेंट्स आर व्हॉट? रियल नंबर. पण जर एखादा आय प्रेझेंट असेल त्यामध्ये, आय मीन्स इमॅजिनरी नंबर, सो दॅट इज व्हॉट? कॉम्प्लेक्स मॅट्रिक्स. ठीक आहे. सो कॉम्प्लेक्स मॅट्रिक्सचा कॉन्जुगेट मॅट्रिक्स कसा बनवायचा आपण ते बघूया. सो कॉन्जुगेट इज व्हॉट? सपोज z is the complex number x plus iy. So how to find out the conjugate? That conjugate is what? Z bar and that is equal to x minus iy. जर z complex sign of imaginary part, this is your iy na, this is your imaginary part. Just change the sign of imaginary part and it is your conjugate. So now let us see the concept. Same concept for matrix. There is one complex matrix that is I 2 plus I 3 and 2 minus 3I. So this is your matrix and this matrix has I. I is what? That is the imaginary number of iota. It has a value under root minus 1. Okay. So how to define the conjugate and how it is denoted? So conjugate it is denoted by what? A dash and it is equal to, just change the sign of imaginary part. So there is a I. So what is the sign? There is a positive. So just change negative. 2 is the real part and change the sign of imaginary part minus I. After that this is real number. Change the sign of imaginary part 2 plus 3i. So this is your what? A conjugate. I think ह्या गोष्टी तुम्हाला क्लियर होत आहे की हा A मॅट्रिक्स आहे, त्याच्यामध्ये असणारे जिथे जिथे I आहे त्या I ची मी फक्त साइन चेंज करतोय, I ची मी फक्त साइन चेंज करतोय. इथं I नाही आहे तो ॲज इट इज. सो दिस इज युअर कॉन्जुगेट मॅट्रिक्स. इथं लक्षात. सो ही कन्सेप्ट आपल्याला काय बघायची पुढे जाऊन जेव्हा तुम्ही हर्मिटियन मॅट्रिक्स बघता त्यावेळेला तुम्हाला कॉन्जुगेट काढावा लागतो. सो नेक्स्ट देयर इज वन कन्सेप्ट अगेन आफ्टर कॉन्जुगेट ऑफ मॅट्रिक्स देयर इज, so this is the conjugate. After the conjugate there is a concept that is conjugate transpose, conjugate transpose of matrix and it is denoted with the letter a raised to theta or a star. So what is the meaning of this? So suppose there is one matrix A, so first find out its conjugate. After the conjugate, find out its transpose. So what is the meaning of transpose? Just change the first row into first column. So what is the first row? It becomes first column. So minus I, 2 minus I. Then 3, 2 plus 3I. So this is what? This is your conjugate and after conjugate there is a transpose. So it has two operations and it is denoted by the letter a raised to theta. So a raised to theta म्हणजे दोन ऑपरेशन्स. आधी तुम्ही कॉन्जुगेट करा. कॉन्जुगेट करताना आपण सिंपली काय करतो की निगेटिव्ह साइन म्हणजे साइन चेंज करतो. आय ची साइन चेंज करतो. पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह.
आणि एकदा का कॉन्जुगेट झाला तर त्याचा आपण ट्रान्सपोज म्हणजे ए रेस टू थिटा. काही विद्यार्थी म्हणतात की सर आपण जर याला आधी ट्रान्सपोज घेतला आणि मग कॉन्जुगेट केला तर काहीच प्रॉब्लेम नाही. हा मॅट्रिक्स आहे ए, याचा बघा ट्रान्सपोज काय येईल. सो व्हॉट इज द ट्रान्सपोज? सो फर्स्ट रो बिकम्स फर्स्ट कॉलम and this second row becomes second column and after this transpose the conjugate ha transpose and transpose चा conjugate. So what is that? Just change the sign of imaginary part, just change the sign of imaginary part, so it become plus. So बघा ऑब्जर्व करा दोघं, हा a transpose आणि मग conjugate, हा conjugate आणि transpose both are same. ठीक है. So this is the basics, this is the basic addition, scalar multiplication, then product, transpose, conjugate. So these are some basics. So it is a basic level 1 for mathematics, for matrices. After that there is a determinant. How to find out the determinant? That is very important for us. लक्ष द्या की डिटर्मिनंट कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करतो. So now determinant of matrix. Determinant of matrix. Generally, determinant of matrix. Suppose A is the matrix, and its determinant is denoted by letter A with two vertical bars. हा determinant आपण असा डिनोट करतो. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, this determinant concept is only for square matrix. So what is the meaning of square matrix? If number of rows and number of columns both are same, so that is a square matrix. So for a square matrix there is a determinant. So determinant, it is defined only for determinant of matrix for square matrix. This is for square matrix only. For rectangular matrix there is no determinant. जर number of row and number of columns same असतील तरच आपण त्याचा determinant find out करतो. So now let us see what is the determinant or how to find out the determinant of 2 by 2 matrix. Suppose there is a matrix of order 2 by 2, and it has elements like this: A11, A12, A21 and A22. So it is a square matrix. So this square matrix has two diagonal. So this is your first diagonal and this is your second diagonal. ठीक है. So left top and right bottom यांना जोडणारा हा जो diagonal आहे that is the principal diagonal and this is your secondary diagonal. So how to find out determinant of this matrix? So determinant is denoted by this letter and the value is what? A11, A12, A21 and A22. For 2 by 2 matrix, just multiply principal diagonal element A11 into A22 minus multiplication of secondary diagonal element, that is A12 into A21. ठीक है. So this is your determinant. Let us see one example. Suppose A is equal to 1, 2, 3 and 4. So what is the determinant of A? So determinant of A is what? Product of the principal diagonal element, that is 1 into 4 minus product of the secondary diagonal element, that is 2 into 3. So it becomes 4 minus 6, that is equal to minus 2. So this is the diagonal. This is the determinant of 2 by 2 matrix. How to find out it? Simply product of the principal diagonal element minus product of the secondary diagonal element. And remember, determinant concept is only applicable to square matrix. And what is the square matrix? It has number of rows equal to number of columns. After this, let us see how to find out the determinant value of 3 by 3 matrix. So 3 by 3 matrix. So suppose 3 by 3 matrix. I have one matrix of order 3 by 3 and suppose it has the element like this: 1, 2, 3, 0, 2, 1, minus 2, 1 and 3. So this is the matrix. So how to find out its determinant? आता लक्षात असू द्या, डिटर्मिनंट जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल सो तुम्ही कुठल्याही रोचा यूज करू शकता. सपोज मला फर्स्ट रोचा यूज करून डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे. ओके. मॅक्सिमम मुलं फर्स्ट रोचा यूज करून डिटर्मिनंट फाइंड आउट करतात. एखाद्याला वाटलं सर मी डिटर्मिनंट व्हॅल्यू काढताना सेकंड रोचा यूज करू का? चालतंय. थर्ड रो चालतंय. एखादा विद्यार्थी म्हणेल सर रोज का कॉलमचा यूज करता येईल का? यस, कॉलमचा यूज पण आपल्याला करता येतो. पण तो कशा पद्धतीने करायचा ते मी आता तुम्हाला समजून सांगणार. सगळ्यात आधी आपण या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढूया.
by using first row. So by using first row, how to find out the determinant? So suppose determinant is denoted by letter this, so which is equal to by using first row. So for first row there is element 1. So हा element घेताना हा मी घेतला 1. So 1 घेताना तो ज्या पोझिशनला आहे ना त्या पोझिशनचा पण विचार करायचा. म्हणजे काय, व्हॉट इज द पोझिशन ऑफ 1? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. सो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम जर दोघांची जर मी सम केली, रो आणि कॉलम दोघांची सम केली तर ती सम काय येते, माझा इव्हन नंबर. आणि तो जर इव्हन नंबर असेल राजांनो, इव्हन नंबर येत असेल तर त्याला पॉझिटिव्ह साईनने दाखवायचं. दोघांची सम जर ऑड येत असेल तर त्याला निगेटिव्ह साईनने दाखवायचं. पुन्हा कोणाची सम आय आणि जे, जर आय प्लस जे या दोघांची सम जर ऑड येत असेल तर त्याला निगेटिव्ह साईनने लिहायचं. मग बघूया फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. सो सम आली इव्हन नंबर, सो इट इज प्लस 1. ठीक आहे. आणि एकदा का हा 1 घेतला का त्याचा मायनॉर घ्यायचा. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ मायनॉर? मायनॉर इज द स्मॉल डिटर्मिनंट obtained by deleting the ith row and jth column. हा 1 ज्या रो मध्ये आहे आणि ज्या कॉलम मध्ये त्याला डिलीट केल्यानंतर हे जे 4 एलिमेंट होतात ना राजांनो, या 4 एलिमेंटचा डिटर्मिनंट. मग काय येईल रे या 4 एलिमेंटचा डिटर्मिनंट? हा तर 2/2 चा तयार झाला. सो 3 दुने 6 -1 दॅट इज द 5. सो हा आला 5. ठीक आहे. आफ्टर दैट द सेकंड एलिमेंट इज व्हाट? दैट इज द 2. व्हाट इज द पोजीशन ऑफ 2? फर्स्ट रो I equal to 1, second column j equal to 2. So I plus j आला 3, that is the odd number. So त्याची साइन मी काय घेईन? निगेटिव्ह. म्हणून हा काय घेतला मी निगेटिव्ह 2. What is the minor of 2? Delete that column and the row belongs to 2. ही रो आणि कॉलम जर मी डिलीट केला राजांनो तर हे जे 4 एलिमेंट होतात यांचा डिटर्मिनंट काय येईल रे? प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन 0 मायनस यांचं मल्टिप्लिकेशन -2. सो इट बिकम +2. हा झाला 2. आय थिंक तुम्हाला कळतंय. पुढे 3 घ्यायचं आहे मला. मग 3 घेत असताना तर 3 ची पोझिशन चेक करा. फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट अँड थर्ड दोघांची सम येते इव्हन नंबर. सो इट इज पॉझिटिव्ह. and what is the minor of 3? Delete that row and column and determinant of the 4 remaining digit. 0 minus and minus, that is +4. So this is the minor of 3. So what is the final answer? So that is equal to 5 minus 4 plus 12. So 12 and 5 17, 17 minus 4, so it becomes 30. So this is the determinant value by using R1, row first, by using row. Now find out the determinant value by using row 2. Let us check what happened. So in row 2 there is the first element, that is 0. And what is the position of 0? आता 0 ला मला साइन देण्यात काही अर्थ आहे का नाही. सो डिटर्मिनंट काढायचं आहे मला. फर्स्ट एलिमेंट आहे 0, त्याचा काही मायनर आला तरी तो 0 च येईल. आफ्टर दैट देयर इज द एलिमेंट 2. व्हाट इज द पोजीशन ऑफ 2? सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड. सो इट बिकम्स 4, दैट इज द इवन नंबर. सो प्लस 2. आणि या 2 चा मायनर काय असेल? तो ज्या कॉलम मध्ये आहे ज्या रो मध्ये ते डिलीट करा. उरलेले 4 एलिमेंटचा डिटर्मिनंट. सो प्रोडक्ट ऑफ द प्रिन्सिपल, दैट इज 1 into 3 3 minus 6. सो इट बिकम +6. सो काय झाला तो 9, कारण हे झाले 3 आणि हा +6, सो इट बिकम 9. आफ्टर दैट 1, आता 1 हा मी घेतला त्याची साइन चेक करूया आपण. साइन काय करणार? सेकंड रो थर्ड कॉलम, सेकंड आणि थर्ड दोघांची सम केली तर आन्सर येते 5, दैट इज ऑड. सो साइन घेताना काय घेणार मी? निगेटिव्ह. And what is the minor? What is the minor of this one? Delete this row and this column. So 1 into 1, that is 1, minus 4. Minus of -4. So it becomes +4. So हा झाला 5. So what is the final answer? हा झाला 18 minus 5. So that is equal to 30 by using which row? By using row number 2. Row number 2. अशाच पद्धतीने तुम्ही रो थर्डचा पण यूज करू शकता किंवा कॉलमचा पण यूज करू शकता. आता मित्रांनो मी हे जे तुम्हाला म्हटलं की I plus J आणि I plus J यांची सम जर इवन येत असेल तर पॉझिटिव्ह, यांची सम जर ऑड येत असेल तर निगेटिव्ह. म्हणजे थोडक्यात काय की ज्याचा तुम्ही मायनर घेता येणार आहे त्याला कोणती साइन द्यायची. मग मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये टेबल बनवून देतो. म्हणजे काय, जर 3/3 चा मॅट्रिक्स असेल, 3/3 चा मॅट्रिक्स असेल तर
हा एलिमेंट घेत असताना त्याला लेटर घ्या पॉझिटिव्ह, मधल्यासाठी निगेटिव्ह, याला घ्या पॉझिटिव्ह, देन निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. सो तुमच्या लक्षात येईल की जर डायगोनलचे एलिमेंट जर तुम्ही घेतले, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट और सेकंडरी डायगोनल एलिमेंट, तर यांचे साइन काय घ्यायची पॉझिटिव्ह आहे आणि इतर असणारे जे एलिमेंट्स असतात त्यांच्या साइन कोणत्या घ्यायच्या निगेटिव्ह आहे. ज्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी कन्फ्यूज करत असतील त्यांनी ह्या साइनचा तुम्ही यूज करू शकता. म्हणजे थोडक्यात काय, डिटर्मिनंट व्हॅल्यू तुम्ही फक्त फर्स्ट रो चा वापर करूनच काढू शकतात असं नाही. सेकंड रो, थर्ड रो, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम कोणाचाही तुम्ही यूज करू शकता. पण लक्षात घ्या, जर तुम्ही सेकंड कॉलमचा जर राजांनो यूज करत असाल तर सेकंड कॉलमचे साइन तुम्ही यूज करा. ठीक आहे. सो दिस इज द बेसिक कन्सेप्ट ऑफ डिटर्मिनंट. याला परत एकदा तुम्ही व्यवस्थित बघा, त्याची नोट्स काढा. आफ्टर द डिटर्मिनंट ऑफ 2/2 and 3/3 देयर इज सम बेसिक प्रॉपर्टीज ऑफ द डिटर्मिनंट. आणि व्हॉट आर दॅट प्रॉपर्टी? त्या प्रॉपर्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर तुम्हाला डिटर्मिनंटचे शॉर्टकट क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात. जसं की जर डिटर्मिनंट मध्ये एखाद्या मॅट्रिक्स if the matrix contain one row having all elements are 0, जर मॅट्रिक्स मध्ये एखाद्या रो मध्ये सगळे एलिमेंट 0 असतील, or in column all elements are 0, so determinant of that matrix equal to 0. always remember, जर एखाद्या मॅट्रिक्स मध्ये एक रो किंवा दोन रो म्हणा जर ती 0 असेल, पूर्ण रो जर 0 असेल तर त्याचं डायरेक्ट डिटर्मिनंट व्हॅल्यू काय येत असते 0. किंवा एखादा कॉलम जर तुमचा राजांनो 0 असेल तर त्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू काय असते 0. सेकंड प्रॉपर्टी त्याची अशी की इफ द रोज आर इन प्रपोर्शन, जर रो प्रपोर्शन मध्ये असतील, सपोज द मॅट्रिक्स इज लाइक दिस 1 1 1 2 2 2 and 3 3 3. सो व्हाट हॅपन? सो रोज आर इन प्रपोर्शन, दुसरी रो आणि तिसरी रो ही पहिल्यावर डिपेंड आहे. सो इफ द रोज आर प्रपोर्शन, 2 rows are in proportion, 1 row in proportion, so that time this determinant is equal to 0. First property is what? If the matrix has 1 1 1 2 minus 2 and 3 0 0 0, if total one row is 0, so determinant value of that matrix is equal to what? 0. If rows are in proportion, so determinant value is what? Equal to 0. ठीक है. So these are the basic property. After that, if suppose there is a matrix A 1 2 3 4, so what is the determinant of this matrix? So determinant of this matrix is -2. ठीक आहे. जर आता मी या मॅट्रिक्स मधनं बघा, या मॅट्रिक्स मधनं मी एक नवीन मॅट्रिक्स बनवतो. सपोज दिस इज द मॅट्रिक्स B and what is that? Just interchange two rows. आता मी ह्या रोज काय करतोय? इंटरचेंज करतोय. 3 4 1 2. So what is the determinant of this matrix B is what? So it becomes 6 minus 4, that is equal to 2. So ज्या वेळेला राजांनो तुम्ही मॅट्रिक्स मध्ये एक रो जर इंटरचेंज केली, एक रो किंवा एक कॉलम जर इंटरचेंज केला तर डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू मध्ये साइन ने चेंज होतो. ऑलरेडी याचा डिटर्मिनंट होता -2, तुम्ही एक रो इंटरचेंज केली तर डिटर्मिनंट काय आला +2. जर लक्षात असू द्या, रो जर तुम्ही इंटरचेंज करत असाल तर डिटर्मिनंट व्हॅल्यू मध्ये साइन ने चेंज होतो. If it is positive, so it is negative. जर निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. So this is your property number 3, कि when you interchange the row or column, sign of the determinant is changed. After that, the fourth property is like this. Suppose A is the matrix of order m by n, and it has a determinant equal to this. This is the determinant for this matrix. A matrix ha determinant. Then what is the determinant of Ka n by n? What is the determinant of Ka? म्हणजे बघा, हा A मॅट्रिक्स आहे, त्याची ही डिटर्मिनंट व्हॅल्यू. आता मी ह्या A मॅट्रिक्सला एका स्केलरने मल्टिप्लाय करतोय आणि याचा डिटर्मिनंट काय येईल हे मी विचारतोय. सो दॅट टाइम इट हॅज अ डिटर्मिनंट इक्वल टू K raised to n आणि डिटर्मिनंट ऑफ n by n मॅट्रिक्स. ओरिजिनल डिटर्मिनंट. सपोज लेट अस से एक्झाम्पल आपण समजून घेऊ कि suppose there is one matrix A is the matrix of order 2/2. A is the matrix of order 2/2 आणि याची डिटर्मिनंट व्हॅल्यू आहे this is determinant. Then suppose K equal to 3, then there is a question कि what is the determinant of 3A? So according to this
के काय आहे आपला के आहे बघा k रेस टू n into determinant. So what is the value of k? That is 3. n is what? It is the order of original determinant, that is 2, and this is what? Original determinant. So it is what? 9. So this is the property number 4. So these are some basic property related to determinant. की जर एक रो 0 असेल तर डिटर्मिनंट 0, दोन रो प्रपोर्शन मध्ये असतील, तीन रो प्रपोर्शन मध्ये असतील तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0. जर तुम्ही एक रो किंवा एक कॉलम इंटरचेंज करत असाल तर साइन ने फरक पडतो. and this is the scale of multiplication and determinant. So it is k raised to n and this is the determinant. So विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सीरीज मध्ये आपण concept of matrix बघितला. Then there is some basics operation, addition, scalar multiplication, product, transpose, conjugate. After that, determinant of 2 by 2, determinant of 3 by 3, what are the sign convention, and this is some basic property of the determinant. So येणाऱ्या व्हिडिओ लेक्चर सीरीज मध्ये आपण इन्व्हर्स, then types of the matrices, all the types of matrices, then inverse, then rank या गोष्टी आपण डिस्कस करू. हे जे काही गोष्टी आपण आज बघितल्या त्याला व्यवस्थित त्याच्या नोट्स काढा आणि त्याला परत तुम्ही रिवाइज करत राहा. वेगवेगळे बुक्स बघा, त्यांच्यामध्ये काही एमसीक्यू भेटताय का, थेरोटिकल एमसीक्यू ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. आणि काही जरी डाउट्स असेल, एखादी कन्सेप्ट नसेल कळली तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा. म्हणजे येणाऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला तो डाऊट क्लिअर करून देईन. थँक्यू.